मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ग्रुप ए आणि ग्रुप बी पदाच्या 81 पदांची जाहिरात आलेली होती. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ याची 41 पदं होती. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने ही पदसंख्या सर्वप्रथम आलेली. साधारणतः एक 4-5 महिन्यापूर्वी ही जाहिरात आलेली आणि त्यानंतर आत्ता एक नोव्हेंबरमध्ये याचा सिलेबस आलेला. सो या संदर्भात आपली ऑनलाईन बॅच सुरू आहे. पण आपल्यापैकी काही मित्र आहेत की ज्यांना सिलेबसचं डिटेल ॲनालिसिसच्या संदर्भानं मागणी होती. सो त्याला अनुसरून आजचं हे सत्र आपण घेतो आहे. तर यामध्ये आपण ॲसिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ग्रुप ए म्हणजे समाज कल्याण आयुक्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गटाची ही पोस्ट आहे. सो याचा डिटेल सिलेबस म्हणजे जो आयोगाने दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे आणि कुठले बुक्स त्यासाठी आपल्याला रेफर करायचे आहेत. दुसरी बाब आपल्याला यासाठी परीक्षेच्या दृष्टीनं काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. राज्यसेवा असेल कंबाईन परीक्षा असेल त्या तुलनेत ही स्क्रीनिंग टेस्ट वेगळी असते. सो तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि शेवटच्या टप्प्यात प्रिपरेशनची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तेही आपण बघू. सो ही जी जाहिरात आहे मित्रांनो ही 23/2023ची ही जाहिरात आहे. आपल्याला नेहमी हा जाहिरात क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. ओके, 41 पदांची ही जाहिरात होती. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय प्रामुख्यानं 4 मुद्द्यांवर बोलणार आहोत. सिलेबस डिटेल सिलेबस ॲनालिसिस म्हणजे त्यात नेमकं काय, जसं आधुनिक भारताचा इतिहास, मग त्यात आपल्याला काय अभ्यासायचं आहे. कारण ही जी पोस्ट आहे ही समाज कल्याण विभागाची आहे, सामाजिक न्याय विभागाची आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला काय प्रश्न येऊ शकतात. दुसरं रेफरन्स बुक आपण कुठले यासाठी वापरू शकतो. तिसरं एक्झामिनेशनची काय स्ट्रॅटेजी, म्हणजे मुळात आपल्याला परीक्षेचं स्वरूप आधी समजून घ्यावं लागेल आणि त्याप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल आणि मग प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. सो या 4 मुद्द्यांना घेऊ. ॲसिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर आणि मी म्हणजे विद्यार्थी. सो माझं कशा पद्धतीची तयारी असली पाहिजे हा आजच्या आपल्या सत्राचा मुख्य विषय आहे. स्पर्धा परीक्षेतलं कुठलंही यश असेल ना मित्रांनो त्याची तयारी आपण कशी करतो यासोबतच हे महत्त्वाचं आहे की परीक्षाभिमुख करतो का, रिझल्ट ओरिएंटेड करतो का आणि त्यातनं आउटपुट आपलं येत आहे का हे आपल्याला फायनल परीक्षेत बघण्याआधीच आपण त्याच्या इव्हॅल्युएशनच्या आपल्या मेथड्स ज्या आहेत त्या वापरणं अनिवार्य असतं. सो या परीक्षेच्या तयारीसाठी आपली रेग्युलर ऑनलाईन बॅच सुरू आहे. शिवाय काही विद्यार्थ्यांची मागणी होती की आम्हाला GS ची आवश्यकता नाही, तर सोशल वेलफेअर स्टडीज म्हणजे समाज कल्याण अध्ययनची स्पेशल बॅच आपली 1 जानेवारीपासून सुरू होत आहे. दुसरं या अगोदर आपली रेग्युलर बॅच जी आहे त्याचा रेकॉर्डेड कोर्स आहे, ज्यात रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, नोट्स आहेत, युनिट वाईज टेस्ट आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे, ते पण अवेलेबल आहे. तिसरं आत्ता असाच एक विभाग इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाचा जो 2017ला सुरू झाला. यामध्ये सुद्धा सहाय्यक संचालक किंवा प्रकल्प अधिकारी याची 26 पदं आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी याची 31 पदं. सो ही जाहिरात आलेली आहे आणि 1 जानेवारी 2024पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. सो समाज कल्याण विभागाशी समकक्ष असलेला हा विभाग आहे. MSW झालेले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी विशेषतः ह्या संधीचा लाभ घ्या. फॉर्म वेळेत आपले भरा. या परीक्षेच्या तयारीसाठी आपली ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड 2 जानेवारीपासून सुरू होत आहे. सो या बॅचेसच्या संदर्भानं कुठलंही आपल्याला काही माहिती पाहिजे असल्यास हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आपले. त्यानंतर ही संस्थेची वेबसाईट आहे ज्यावर हे सगळे डिटेल कोर्सेस टाकलेले आहेत आणि हे टेलिग्राम चॅनल आहे जे जॉईन करून त्याची डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. या नंबरवर आपण कॉल किंवा मेसेज करून माहिती घेऊ शकता. सो एक्झाम पॅटर्न काय आहे त्याकडे आपण आत्ताच्या मुद्द्याकडे येतो आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ 41 पदांसाठी ही जाहिरात होती. सो परीक्षेचं स्वरूप यामध्ये लेखी परीक्षा होईल ज्याला स्क्रीनिंग टेस्ट किंवा चाळणी परीक्षा असं म्हणायचं. परीक्षेला 200 गुण असतील. ओके, आणि मुलाखतीला 50 गुण असेल. सो पेपर जो आहे यामध्ये 3 सेक्शन आहे. लँग्वेज आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान. ओके, यामध्ये प्रश्नसंख्या 100 आहे, मार्क 200 आहेत. वेळ 1 तासाचा आहे म्हणजे 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटामध्ये सोडवायचे आहेत. हे यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे आणि एका प्रश्नाला तुम्हाला 36 ते 37 सेकंद फक्त तेवढे मिळणार आहे. ओके, म्हणजे अभ्यास झाला म्हणजे परीक्षा पास झाली असं नाही.
तर परीक्षा सोडवणं हा एक वेगळा अभ्यास आहे. त्यासाठी आपल्याला पेपर टेस्ट देऊन तो ती कपॅसिटी म्हणा किंवा ते टाईम मॅनेजमेंट आपल्याला डेव्हलप करायचं आहे. अर्थात हा पेपर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा असणार, म्हणजे एक प्रश्न त्याला 4 पर्याय. अर्थात यावर आपले अनेक सेशन झाले आहेत, तुम्हाला याबद्दल माहिती पण आहे. दुसरं याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4, म्हणजे 4 प्रश्न जर आपले चुकले तर एक प्रश्न जो बरोबर आला होता तो आपला मायनस होणार. ओके. सो आणि एक यामधला तिसरा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, मुलाखत हा जो टप्पा आहे ना 50 मार्कांचा. सो 50 मार्कांमध्ये इथे 41% मार्क मिळणं आवश्यक आहे. सो 50 पैकी 41% म्हणजे 21 व त्यापेक्षा जास्त मार्क असेल तरच तुमचा फायनल शिफारसीसाठी विचार होणार आहे. म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये चांगले मार्क्स घेणं हे पहिलं टार्गेट आणि मुलाखतीमध्ये 21च्या पार मार्क म्हणजे जास्त मार्क्स घेणं हे दुसरं टार्गेट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे जो नियम आहे ना मुलाखतीचा तो इथे त्यांनी दिला नाही, पण तुमची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये 10.6 नंबरचा तो पॉईंट आहे जो तुम्ही तिथे पाहू शकता. ओके. सो आता आयोगानं जो सिलेबस दिला तो आपण समजून घेऊ आणि याचं डिटेल ॲनालिसिस आपण पुढे करणार आहोत. यामध्ये पहिला टॉपिक आहे मराठी, दुसरा टॉपिक आहे इंग्रजी. ओके. हे भाषेचे 2 आपण डिटेल पुढे घेतलं आहे, काय काय त्याच्यामध्ये करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर समाज कल्याण अध्ययन, मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास. आता जुन्या जो आपल्याकडे सिलेबस होता आयोगाचा त्याच्यामध्ये हे पॉईंट ऑलरेडी होते. हा 5वा पॉईंट जो आहे ना तो यामध्ये ॲड केला, डिटेल ॲड केला, समाज कल्याण प्रशासन. आपण याचं डिटेल पुढे घेतोच आहे. ओके. भारतीय सामाजिक समस्या, कारणे व उपाय हा एक टॉपिक ॲड झाला ॲडिशनल. ओके. समाजकार्याशी संबंधित समाजशास्त्र, अर्थशास्त्र व कायदे हा ऑलरेडी होता. मूलभूत संशोधन ज्ञान, संशोधनाच्या पद्धती आणि इतर त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर जनरल स्टडीजमध्ये इतिहास, त्यानंतर भूगोल, राज्यव्यवस्था, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. ओके. तंत्रज्ञान नाही आहे इथे, काही पार्ट आहे संगणक आणि तंत्रज्ञान दिलं आहे पुढे. ओके. त्यानंतर बुद्धिमापन चाचणी, असे 15 घटक यांनी दिलेत. तर यातले पॉईंट आणि काही त्याला संलग्न असलेले इतर उपघटक आपण ॲड करून याचं डिटेल एक प्लॅनर 2 नोव्हेंबर 2023ला हा सिलेबस आयोगाने प्रकाशित केला होता. त्याचं एक डिटेल प्लॅनर, त्याच्याकडे जाण्याआधी हे जे सेक्शन यांनी दिलेत यामध्ये प्रामुख्याने 4 सेक्शन आहेत. 4 सेक्शनमध्ये पहिलं सेक्शन आहे मराठीचा. यावर आता हे प्रेडिक्शन आहे. याच्या आधी जी आयोगाची परीक्षा झाली होती मित्रांनो ती 150 प्रश्नांची होती. ओके. आणि याच्यामध्ये 50% वेटेज जो होता ना तो सोशल वेलफेअर स्टडीजला म्हणजे समाज कल्याण अध्ययनाला होता. तर आत्ता मात्र या मागच्या 2-3 वर्षात जेवढ्याही सरळ सेवा गट अ आणि गट ब, ग्रुप ए आणि बीच्या परीक्षा झाल्यात त्या सगळ्या 100 प्रश्नांच्या झाल्यात. असिस्टंट कमिशनर BMC घ्या, असिस्टंट डायरेक्टर अँड इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ असेल, त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ असेल, LDO असेल, असिस्टंट कमिशनर ॲनिमल, असे अनेक, या सगळ्यांचे 100 प्रश्नच होते. तर आपण गृहीत धरू प्रश्नसंख्या 100 राहील. ओके. तर यामध्ये आपल्याला 5 सेक्शनमध्ये कशी विभागणी राहू शकते. तर 50% वेटेज कशाला गेलं, समाज कल्याण अध्ययनाला गेलं. उरलेल्या 50 प्रश्नामध्ये 10 मार्क प्रश्न मराठीला, 10 प्रश्न इंग्रजीला, 20 प्रश्न जनरल स्टडीजला, त्यामध्ये 6 सेक्शन आहेत आयोगाने दिलेले, आणि बुद्धिमापनाला 10 प्रश्न, असं याचं विभाजन होऊ शकतं. आता GSमध्ये 3 ते 4 प्रश्न एका घटकावर जाऊ शकतात. सो हे प्रेडिक्शन आहे, याच्यामध्ये बदल पण होऊ शकतो. मे बी प्रश्न 150 प्रश्नही राहू शकतात, पण शक्यता 100 प्रश्न राहण्याची जास्त आहे. सो हे एक प्रेडिक्शन तुमच्या, म्हणजे आता तुम्हाला हे का सांगितलं आहे, तुम्ही केवळ समाज कल्याण अध्ययन करून रिझल्ट निघणार नाही. इथे तुम्हाला GSमध्ये म्हणजे समाज कल्याण तुमच्या स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट, समाज कल्याणमध्ये तुम्हाला 25+ पार म्हणजे 30+ तुमचा स्कोअर कसा जाईल ते तुम्हाला बघावं लागेल. इकडे 5, इकडे 5 आणि त्यानंतर इकडे 10 आणि इकडे 5, म्हणजे 30 आणि हे 40, हे 50-55, म्हणजे 55 पार तुमचा स्कोअर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत याच्यात रिझल्टची अपेक्षा आपण करू शकत नाही. मी तर म्हणेल 60+. इथे तुम्ही आणखी कसे वाढतील तुमचे, म्हणजे इथे जर समजा 15 मार्क्स तुमचे होऊ शकले तर तुमचं 60 प्रश्न एवढा स्कोअर तुमचा गेला तर तुम्ही कट ऑफमध्ये येणार. म्हणजे अभ्यास करताना याचा पण विचार करायचा आहे की बॅलन्स
स्टडी झाला पाहिजे, सगळे घटक माझे प्रिपेअर्ड झाले पाहिजे. ग्रुप एला एवढा सिलेबस दुसऱ्या कुठल्याच पदांना दिलेला नाही. यावेळेला ग्रुप ए समाज कल्याणला पोस्ट पण मोठी आहे, डायरेक्ट क्लास 1 होता येते, स्क्रीनिंग टेस्ट, इंटरव्ह्यू आणि डायरेक्ट क्लास 1ची पोस्ट मिळते. अर्थात तुम्ही वर्किंग प्रोफेशनल पण आहात, सो त्या दृष्टीनं ही एक चांगली संधी आहे. आता आपण मराठीमध्ये काय असू शकतं त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलंच होतं, त्यानुसार व्याकरण हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट याच्यामधला, ज्यात मॅक्झिमम प्रश्न 50% प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर होतील. सो व्याकरणामध्ये शब्दांच्या जातीपासून अलंकार, समास, वृत्त हे सगळे सेक्शन आपल्याला थोडक्यात अभ्यासणं आवश्यक आहे. दुसरं व्होकॅब्लरी, मग त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असेल, शब्दसमूहांसाठी एक शब्द असेल, आकलन ज्यामध्ये पॅसेज आणि त्याखाली प्रश्न, हा तिसरा सेक्शन याच्यामध्ये राहू शकतो. आता याच्यामध्ये व्याकरण आणि शब्दार्थ, त्यानंतर म्हणी, वाक्प्रचार असा एक चौथा सेक्शन म्हणू आपण त्यातला. तर यासाठी आपला आकारच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. सोबत मराठी व्याकरण डिटेल जायचं आहे तर मोरा वाळिंबे किंवा बाळराजे दराडे यांचं आणि वसंत गोमासे यांचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता, त्यापैकी कुठलंही एक. ओके, त्यानंतर आकार नोट्स. आणि हा जो आकलन पार्ट आहे यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठले, कंबाईनची जी मेन्स आहे त्यामध्ये मराठीचा जो पेपर असतो आणि इंग्लिश पण आहे तुम्हाला इथे. ओके, दुसरं राज्यसेवेच्या पण राज्यसेवा मेन्समध्ये जो पेपर 2 आहे म्हणजे लँग्वेजचा, तिथे पण तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळतील की जे तुम्हाला ॲक्च्युअल जजमेंट त्याचं येईल. हे झालं रेफरन्सेस. आता दुसरा विषय जो आहे तो इंग्रजी आहे. इंग्लिशमध्ये पण सेम, यामध्ये ग्रामर, आता इथे पार्ट ऑफ स्पीचपासनं तर खाली अगदी सिमेलीपर्यंत, त्यानंतर व्होकॅब्लरी, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन. ओके, सो ग्रामर, व्होकॅब्लरी, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन. सो या 3 सेक्शनमध्येच तुमचा हा इंग्लिशचा पण जो सिलेबस आहे किंवा पेपर आहे तो असणार. सो इंग्लिशसाठी तुम्ही MJ शेख सर आहे, त्यानंतर बाळासाहेब शिंदे आहेत, व्होकॅब्लरीसाठी महेश पाटील यांचं, इवन ग्रामरचं पण आहे त्यांचं, आणि आकार नोट्स पण यामध्ये असतील. अगेन मी PYQसाठी तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवेचे जे मराठीचे आणि इंग्रजीचे पेपर आहेत ते तुम्ही बघितले पाहिजे. सो दिस इज अबाउट इंग्लिश. देन समाज कल्याण अध्ययन, सोशल वेलफेअर स्टडीजमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट समाज कल्याण अध्ययन. ओके, आता समाजकार्याचा इतिहास, समाजकार्याच्या पद्धती, मूल्ये व तत्वे, क्षेत्रे, भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण. सो समाजकार्य म्हणजे काय, इथून हा टॉपिक जो आहे तो सुरू होईल. ओके, यासाठी रेफरन्समध्ये आकार नोट्स आहेत आपल्याकडे आणि एकात्मिक समाजकार्य नावाचं पुस्तक आहे. असं एकात्मिक समाजकार्य टाकसाळे मॅडमचं पुस्तक आहे, हे तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. दुसरं मानवी अभिव्यक्ती व व्यक्तिमत्व विकास, यामध्ये 2 प्रामुख्यानं निवासी संस्थांमधील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आहे आणि दिव्यांग व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा विकास, आणि याच्याशी संबंधित संस्था पण आहेत. ठीक आहे, त्यानंतर मग याच्या संदर्भानं असलेलं आरक्षण हा विषय आला परत. ठीक आहे, सो हे 2 पॉईंट इथे लक्षात घ्यायचे. रेफरन्समध्ये सायकॉलॉजी, मानसशास्त्र, मानवी वाढ व विकास हे एक पुस्तक आहे जे रेफरन्समध्ये तुम्ही वापरू शकता. आणि दुसरं आहे आपलं आकारच्या नोट्स. ठीक आहे, ह्या तुम्हाला आता ह्या आकारच्या नोट्स काय ते पहिले एकदा क्लिअर करून देतो, म्हणजे त्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन नको. आकार नोट्स म्हणजे आपले जे फॅकल्टी आणि एक सब्जेक्ट एक्सपर्ट्स आहेत त्यांनी विविध संदर्भ पुस्तकातून संकलित केलेल्या नोट्स आहेत. ठीक आहे, सो ज्या नोट्स आम्ही स्टुडंटला शिकवताना PPT म्हणून वापरतो त्याच नोट्स आपल्या उपलब्ध आहेत आणि त्याच्यासोबत रेकॉर्डेड लेक्चर पण उपलब्ध आहेत. यातला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे समाज कल्याण प्रशासन. ठीक आहे, सो समाज कल्याण प्रशासनामध्ये दुर्बल घटकांचं कल्याण. आता दुर्बल घटकांमध्ये कोण कोण आहे, मागासवर्गीय आहे, SC आहे, ST आहे, त्यानंतर इतर मागासवर्ग आहेत. ओके, त्यानंतर दिव्यांग आहे, अनाथ आहेत, महिला आहेत,
बालक आहेत, हे दुर्बल घटक आहेत की जे विकासाची संधी त्यांना मिळाली नाही. यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी सामाजिक व शैक्षणिक संस्था आहेत. मग निवासी संस्था पण आहेत, ज्यामध्ये हॉस्टेल्स घ्या किंवा इतर जे काही निवासी गृह असतील, मग त्याचं व्यवस्थापन आहे. दिव्यांग कल्याण, ज्येष्ठ नागरिकांचं कल्याण, व्यसनमुक्ती, डी ॲडिक्शनच्या विविध सेंटर आणि त्याच्यासाठी चालवले जाणारे इन्स्टिट्यूट. सो याचं व्यवस्थापन कसं आहे हा अभ्यास यासाठी आहे. रेफरन्समध्ये आकार नोट्स आहेत. व्यावसायिक समाजकार्य टाकसाळे मॅडमांचं पुस्तक आहे आणि रंजन कोळंबे सरांच्या GS पेपर 2 मध्ये काही याचे कंटेंट्स तुम्हाला मिळतील. चौथा जो पार्ट आहे यातला भारतीय सामाजिक समस्या, कारणे आणि उपाय. आता याच्यामध्ये काय आहे, मागासवर्गीयांच्या समस्या. मागासवर्गीयामध्ये कोण येतं, SC ST अँड ऑल रिझर्वेशन हे सगळे मागासवर्ग आहेत. इतर मागासवर्ग म्हणजे OBC झालं. मागासवर्ग म्हणजे सगळे जे शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या मागास आहेत, अशा संपूर्ण घटकांच्या संदर्भात त्यांच्या समस्या काय आहेत. मग शिक्षणाच्या असतील, आरोग्याच्या असतील, आर्थिक असतील. त्यामध्ये बघा शेतकरी. मग आता शेतकरी म्हटलं तर शेतीच्या संदर्भाने जमीन धारणा कायदे आले. जमीन धारणा कायदे पुढे तुम्हाला दिलं पण आहे त्यांनी. जमीन धारणा कायदा काय काय विचारलं जाणार इतिहासामध्ये टाकलंय. भूमिहीन शेतमजूर, स्थलांतरित शेतमजूर. आता बीड जिल्हा आहे आपला, बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या आहे जी पुढे तिकडे साताऱ्याला आणि तिकडे जाते, हे दिलं पण आहे. ऊसतोड कामगार यांच्या समस्या आणि उपाय. तर याच्यासाठी आता काही शाळा किंवा त्याच्यासाठी वेगळं डेव्हलपमेंट कसं करता येईल, त्या मुलांसाठी काय करता येईल यासाठी शासन काम करतंय. ओके, त्यासाठी हॉस्टेल पण खोलण्याचा शासनाचे प्रयत्न चालू आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून याचं काम चालतं. ठीक आहे. भारतीय सामाजिक समस्या, कारणे आणि उपाय. आता महिलांच्या समस्या, महिलांच्या विविध समस्या आहेत, शैक्षणिक आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, है ना. त्यानंतर मग इतर कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्या आहेत, बऱ्याच समस्या आहेत. सार्वजनिक विकास, सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, मग शिक्षण असेल, आर्थिक सबलीकरण असेल, ते मुद्दे तिथे येतात. त्यानंतर शहरीकरण, बकाल वस्त्या, सफाई कामगारांच्या समस्या आणि उपाय, असंघटित कामगारांच्या समस्या आणि उपाय, तृतीयपंथी जो समुदाय आहे त्यांच्या समस्या आणि उपाय. सो एकूण हे असे प्रश्न आहेत की जे समाजाशी निगडीत असलेले बिंदू आहेत आणि त्याच्यावर काम करणं हे शासनाचं उत्तरदायित्व आहे. सो याच्यासाठी रेफरन्स म्हणून आकार नोट्स आहेत. त्यानंतर सामाजिक समस्या आणि समाज सुधारणा चळवळ, संजय साळीवकर यांचं पुस्तक आहे, ते तुम्ही रेफरन्स म्हणून वापरू शकता. मी एक आता आम्ही नोट्स बनवताना 5 ते 6 पुस्तकातून संकलन केलं आहे, पण तुम्हाला एक बुक्सचं इथे मी नाव सांगतो जेणेकरून तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांना सेल्फ स्टडी करायची त्यांनाही त्याच्यात मदत जी आहे ती होईल. आता पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा मुद्दा आहे 5वा मुद्दा. 5व्या मुद्द्यामधला पॉईंट आहे समाजकार्याशी संबंधित समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि त्याच्या संबंधात असलेले कायदे. आता दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा आहे. मग महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, अनुसूचित जाती जमातींसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी असलेले कायदे असतील. सो याच्यामध्ये 4 घटक आले, त्याच्याशी संबंधित सगळे कायदे डिटेल आपल्याला अभ्यासावे लागतात. सो 12 ते 14 कायदे आहेत जे आपण अभ्यासलेत. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा, ॲट्रॉसिटी 1989चा व सुधारित अधिनियम, मग त्याच्या संदर्भातले काही अमेंडमेंट असतील तेही इथे म्हटलेत, सुधारित अधिनियम असतील त्याचे. बरं, आई वडील व ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी असलेला अधिनियम 2007 आणि 2010चा. ओके, सो याच्यासाठी तुम्हाला शासनाच्या वेबसाईटवरनं हे सगळे कायदे जे आहेत ते काढावे लागतील. त्यानंतर हे याचे कायदे, लॉ आणि त्याचे अमेंडमेंट हे दोन्ही तुम्हाला बघावं लागेल. यासाठी आकार नोट्स आहेत. आणि MPSCचा पेपर 4 जो आहे ना, HR आणि HRD, ह्युमन राईट्स आणि ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, याच्यामध्ये काही हे कायदे तुम्हाला मिळतील अभ्यासासाठी, तुमच्या माहितीसाठी. मूलभूत संशोधन, आता याच्यासाठी काय आहे, संशोधन हा जो पार्ट आहे, म्हणजे PhD करणारे जे मुलं आहेत, MPhil करणारे मुलं आहेत, तुमच्यापैकी काही असतील पण PhD MPhil, यांच्यासाठी काही हा फार टेन्शनचा विषय नाही. मूलभूत म्हणजे संशोधनाच्या पद्धती विचारणार, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला राहील, यावर एखादं सेशन आपल्याकडे होईलच. ओके, सो मूलभूत संशोधन. ओके, सो याच्यात तुम्हाला आपल्या आकारच्या याच्यात जे काही आवश्यक कंटेंट आहे, संशोधनाचे प्रकार, त्याची प्रक्रिया, त्याचा आराखडा आहे ना, कृती आराखडा म्हणा किंवा एक
कशा पद्धतीनं करायचं आहे संशोधन त्याच्या संदर्भातलं. सो ते झालं. चौथा मुद्दा आहे आता याच्यातला सगळ्यात, आता सोशल वेलफेअर अध्ययन संपलं म्हणजे 50 प्रश्नांचं. म्हणजे मागच्या वेळेला विद्यार्थी म्हटले होते की सर तुम्ही बाकी सांगितलं पण समाज कल्याण अध्ययनच्या काय म्हणू आपण रेफरन्सेस नाही सांगितले. मित्रांनो, समाज कल्याण अध्ययन हा एवढा मोठा टॉपिक आहे ना, याच्यात एक रेफरन्स बुकनं काहीच होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 4-5 रेफरन्स बुकमधनं अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आपल्याकडे म्हणजे आकार फाउंडेशनला जवळपास 200-250 विद्यार्थी या बॅच संदर्भानं ऑनलाईन रेकॉर्डेड अशा स्वरूपात आहेत. त्या सगळ्यांना माझं आधीपासून सांगणं आहे की पुस्तकं नोट्स नाही तर कन्सेप्ट समजून घ्या. बरेचसे प्रश्न असे येणार आहेत तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला आता तुम्ही जेवढी तयारी करतायत ना, या परीक्षेचं एक वेगळं वैशिष्ट्य सांगून देतो. पहिलं वैशिष्ट्य याचं हे आहे की 100 प्रश्न तुम्हाला येतात ना, कितीही अभ्यास तुमचा झालेला असेल, तुम्ही MSW झाले, MPhil झाले, PhD झाले, नेट सेट झाले, आणखी काय काय झाले, तरी या परीक्षेतले 100 पैकी जास्तीत जास्त तुम्ही 55 प्रश्न ते 60 प्रश्न वाचलेल्या टॉपिकवरचे असणार आहेत. उरलेले 40 ते 45 प्रश्न जवळपास हे असे असतील की जे तुम्हाला जजमेंटनं सोडवायचे. आणि हे तुमचं जजमेंट त्यावेळेला परफेक्ट बसतं ज्यावेळेला तुमचा बेसिक अभ्यास चांगला आहे, तुमच्या कन्सेप्ट चांगल्या आहे. त्या कन्सेप्टच्या आधारावर तुम्हाला त्या प्रश्नांसोबत खेळता आलं पाहिजे, त्याचं ॲलिमिनेशन करता आलं पाहिजे आणि शक्यता बघून त्याचं उत्तर शूट करता आलं पाहिजे. सो सांगण्याचा उद्देश कन्सेप्ट क्लॅरिटीवर, प्रश्न सोडवण्यावर भर द्यायचा आहे. 10 पुस्तकं दिली कोणी तुम्हाला पण त्यातला काही कन्सेप्टच कळत नसेल तर काही उपयोग नाही त्याचा. ओके, सो प्लीज परीक्षेचं नेचर आणि परीक्षेची जी रिक्वायरमेंट आहे ती आपण समजून घेणं गरजेचं आहे. सो हे 50 मार्काचं सोशल वेलफेअर प्रश्नांचं झालं. आता जनरल स्टडीजमध्ये मार्क कमी, अभ्यास खूप, अशी गत आहे आता जनरल स्टडीजमध्ये. चला, इतिहासामध्ये काय तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं आहे. आता याच्यात एक त्यांनी चांगलं केलं, जरा स्पेसिफिक केलं की काय विचारणार आहे बाबा तुम्हाला. ग्रामीण समाज जीवन, बलुतेदारी, जाती व्यवस्था, व्यवस्थेवर समाज जीवनावर होणारा परिणाम, हा पहिला पॉईंट आहे. आपल्या देशामध्ये आधी वर्ग व्यवस्था होती, मग जाती व्यवस्था झाली. या जाती व्यवस्थेमधनं बलुतेदारी, जातीनुसार कामाचं स्वरूप, विभागणी, संपत्ती, जमीन धारणा, ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. सो म्हणून समाज जीवनावर परिणाम करणारी जाती व्यवस्था, बलुतेदारी पद्धत, वतनदारी पद्धत, ह्या सगळ्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक होतो. त्यानंतर जमीन धारणा. आता तुम्ही म्हणाल समाज कल्याणशी जमीन धारणेचा काय संबंध आहे? निश्चित संबंध आहे. समाजाचं कल्याण करायचं तर त्याच्याकडे संपत्तीचा अधिकार असला पाहिजे. संपत्तीचा अधिकार तर आपल्याकडे जातीनुसार आहे, वर्गानुसार आहे, धर्मानुसार आहे. आणि त्यानंतर ब्रिटिश आल्यावर एवढे रिफॉर्म्स त्या सुधारणा पद्धतींमध्ये झाले की जे खरे जमिनीचे मालक होते त्यांच्या जमिनी घेऊन जमीनदारांना देण्यात आल्या. आणि 100-150 वर्षे त्या जमिनी सामान्य शेतकऱ्यांच्या जमीनदारांकडे होत्या. त्या जमीनदारांची 2री-3री पिढी आली आणि ज्यांच्या जमिनी त्यांना दिल्या त्यांची पण 2री-3री पिढी आली. त्या नवीन पिढ्यांना माहीतच नाही की त्यांच्या जमिनी जमीनदाराकडे आहेत. सो हे सगळं जे घडलं त्या पलीकडे जाऊन मग समाजाचा विकास. ओके, स्वातंत्र्यानंतर जमीन धारणांचे वेगवेगळे मग प्रयोग करावे लागले आणि त्यातूनही आपल्याला फार यश त्याच्यामध्ये मिळालं नाही. पण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. बघा इथे विविध पद्धती. जमीनदारी म्हणजे कायमधारा, परमनंट सेटलमेंट पद्धत जी कॉर्नवॉलिसच्या काळात सुरू झाली होती. रयतवारी, महालवारी, खोती पद्धत जी महाराष्ट्रात कोकणामध्ये होती. सो या पद्धती आणि त्या पद्धतीचे समाज जीवनावर झालेले परिणाम हा अभ्यास आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा उपक्रम आहे, भूदान चळवळ आहे, ग्रामदान चळवळ आहे आणि समाज सुधारकांचं कार्य आहे. ठीक आहे. आता याच्याशिवाय काय करायचं तुम्हाला? याच्याशिवाय तुम्हाला उदाहरणार्थ समाज कल्याणाशी संबंधित काय काय बाबा, आधुनिक शिक्षण, मेकॅलीची शिक्षण पद्धती असेल ती पुढे लॉर्ड कॅनिंगच्या कालखंडात सुरू झाली असेल, आपलं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असेल त्यावर पण थोडंसं आपण अभ्यास केला पाहिजे. ते आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 पर्यंतचा तो एक पार्ट आला. त्यानंतर सतीबंदी, त्यानंतर महिला सुरक्षिततेच्या संदर्भात केलेल्या विशेष समाज सुधारकांचं कार्य, उदाहरणार्थ राजा राम मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आगरकर, चिपळूणकर, हे सगळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
ओके. त्यानंतर सतीबंदी झाल्यानंतर विधवा पुनर्विवाहच्या संदर्भातला कायदा जो 1856ला लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये झाला होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली स्थापना असेल, नाविकांचा संप असेल, हे सगळे समाज सुधारणेशी संबंधित मुद्दे आहेत. ओके. म्हणजे इतिहास काय अभ्यासायचं आहे जे समाज कल्याणाशी संबंधित आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. सो याच्यासाठी तुम्हाला आकारच्या नोट्स अभ्यासासाठी आहे. पुस्तक पाहिजे असल्याचं आता तुम्हाला माहितीच आहे, समाधान महाजन यांचं पुस्तक आहे, ग्रोरॅन वेल्लेकर यांचं पुस्तक आहे, सुमन वैद्य शांता खटेकर यांचं पुस्तक आहे, दीक्षितांचं आहे. त्याच्यानंतर तुमचं ग्रोरॅन वेल्लेकर तर मी सांगितलं, बिपिनचंद्र आहे, जयसिंगराव पवार आहे. तर याच्यापैकी तुम्हाला एकच पुस्तक घ्या कुठलंही आणि त्यातून कन्सेप्ट समजून घ्या फक्त बस. आणि महाराष्ट्रासाठी गाठाळ आणि कठार यांचं पुस्तक आहे. समाज सुधारकांचं एखादं पुस्तक, त्यातले 4-5 प्रमुख समाज सुधारक करायचे. एक राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, त्यानंतर आगरकर, हे 4-5 प्रामुख्यानं करायचे आणि बाकीचे मग इतरही तुम्ही करू शकता. फाईन. चलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं. येस. सो हे रेफरन्स हे झाले हिस्ट्रीच्या बाबतीत. आता जॉग्रफीमध्ये काय म्हटलंय, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ओके. आता जॉग्रफीचं कितीही त्यांनी स्पेसिफिक दिलं असेल, पण जॉग्रफीचे प्रश्न तुम्हाला कळायचे असेल तर तुम्हाला जग कळलं पाहिजे, तुम्हाला हवामान कळलं पाहिजे, है ना, तुम्हाला प्राकृतिक विभाग कळले पाहिजेत. प्राकृतिक कुठले जगाचे पण कळले पाहिजे आणि भारताचे पण कळले पाहिजे. ठीक आहे. मग भारताचा भूगोल कळत असताना प्राकृतिक रचना झाली, मग नदी प्रणाली, ठीक आहे, त्यानंतर कृषी, हे जे काही कळीचे मुद्दे आणि याला अनुसरून आता कृषी कायदे, है ना, ह्या सगळ्या बाबी ज्या रिलेट करतात जॉग्रफीला. कारण जनरल स्टडीज म्हटलंय, सामान्य अध्ययन, काही विचारू शकतात. जीके नाही म्हटलं. जीके म्हटलं तर मग करंट बेस ठळक विचारतात. GS मध्ये बेसिक पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. हवामान, कारणे, परिणाम, नैसर्गिक मानवनिर्मित आपत्तीचे परिणाम, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट हा एक करंटशी संबंधित मुद्दा टाकला आहे. मग त्सुनामी असेल किंवा चक्रीवादळ असतील, त्या पद्धतीत पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. रेफरन्समध्ये काय आकार नोट्स आहे, AB सौदी यांचं पुस्तक आहे, कपिल यांचं पुस्तक आहे, किंवा तुम्ही जे वाचत असाल ते पुस्तक पण तुम्ही वाचू शकता. GS मध्ये रेफरन्सची फार तुम्हाला काही अडचण नाही आहे, पण तरी पण कोणी नवीन मित्र असतील त्यांच्यासाठी सांगून देतो. त्यानंतर भारतीय राज्यव्यवस्था आणि कल्याणकारी राज्य असं त्यांनी, म्हणजे ही खरं म्हणजे आपल्या देशाच्या संकल्प आहे की अशा पद्धतीची राज्यव्यवस्था आपली असली पाहिजे. सो हे समजण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा घटनात्मक विकास, ज्याच्यामध्ये कौन्सिल ॲक्ट आहेत वेगवेगळे, चार्टर ॲक्ट आहेत वेगळे, त्याचा अभ्यास, मग भारताचं संविधान, मग संविधानातली कलमं, त्याचे भाग, त्याचे परिशिष्ट, ह्या सगळ्यांचा अभ्यास, त्यानंतर मग माननीय राष्ट्रपती, मग संसद, मग त्याचे 2 हाऊस, लोकसभा, राज्यसभा, सेम तशी व्यवस्था राज्यामध्ये, राज्यपाल, घटक राज्य कायदे मंडळ, त्याचे 2 हाऊस, विधानसभा, विधान परिषद, त्यानंतर केंद्रातलं प्रशासन, राज्यातलं प्रशासन, राज्य प्रशासन. ओके. यामधलं आता प्रामुख्यानं ग्राम प्रशासन, ओके, ज्या ग्रामाचा समाज कल्याणाशी संबंध आहे. मग ग्राम प्रशासन अभ्यासायचं आहे, मग 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती पण अभ्यासावी लागते. ओके. मग त्याचा अभ्यास आणि त्याच्यानंतर ग्रामाशी संबंधित असलेले सगळे विषय, सरपंच, पोलीस पाटील, मग तलाठी, मग ग्रामसेवक, मग यांच्या नियुक्त्या, यांचे रजा, ह्या सगळ्यांना असे साधे प्रश्नसुद्धा इथे विचारले जाऊ शकतात. पण साधे प्रश्न जेवढे साधे असतात तेवढे अडचणीत आणू शकतात, म्हणून त्याचा अभ्यासही आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी रेफरन्स म्हणून आकार नोट्स आहेत. ओके. मी लिहून दिलं आहे तुम्हाला, पण मला जे सांगायचं आहे त्यानंतर न्यायालय एक राहिलं, याच्याशी संबंधित कायदे, पेसा कायदा, वन हक्क अधिनियम, है ना, हे पण गरजेचं आहे. त्यानंतर इथे त्यांनी काही स्पेसिफिक दिलंय बघा, स्पेसिफिक दिलंय, इंदिरा साहनी विरुद्ध केंद्र शासन, माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त, म्हणजे खटले पण विचारले, तर याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आदिवासी विकास विभागाच्या संदर्भानं. ओके. हे बघा 73 व 74वी घटनादुरुस्ती, राज्य प्रशासन, स्थानिक प्रशासन, लोकशाहीची संकल्पना आणि लोकशाही. सो काय विचारलं जाऊ शकते याचं जजमेंट तुम्हाला दिलं आहे. हे आम्ही लेक्चर नंबर आहे आपले बॅचचे, हे लेक्चर नंबर, याच्याकडे नका जाऊ तुम्ही, हे बघा फक्त. त्यानंतर मग आकार नोट्स आहे रेफरन्स म्हणून, M लक्ष्मीकांत आहे, रंजन कोळंबे, यापैकी कुठलंही पुस्तक तुम्ही वाचू शकता.
ठीक आहे, हे काही नवीन ॲड झालेले टॉपिक आहे बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे, राज्य मानव, हे ॲडिशनल आहे. ओके, त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, अनुसूचित जाती जमाती आयोग आहे, इतर सगळे आयोग केंद्र आणि राज्यातले, हे पण आपण जरा बघून घेतले पाहिजेत. यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. ओके, भारतीय अर्थव्यवस्था, आर्थिक विकास व नियोजन. ओके, सो आता याच्यामध्ये नीती आयोग, जो आपला पहिले नियोजन आयोग होता, नियोजन आयोगाचा आता नीती आयोग. बरं, त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषद. ओके, जी अगोदर होती, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, पंतप्रधान त्याचे सदस्य राहायचे आणि ते एकूण प्लॅन बनवायचे आणि मग देशाचं 5 वर्षाचं 5th इयर प्लॅन बनवला जायचा. सूक्ष्म नियोजन, पंचवार्षिक योजनांचा इतिहास, बेरोजगारी, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार, हे सगळे एवढे ज्वलंत मुद्दे आहेत सध्याचे. ओके, आणि म्हणून इंडियन इकॉनॉमीमधल्या बेसिक इकॉनॉमीच्या कन्सेप्ट आणि सोबत हे करंट मुद्दे. त्यानंतर इथे आता दिलेलं नसलं तरी इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया, तो पण तुम्ही केला पाहिजे, त्याची थोडेफार आकडेवारी. ओके, आणि बजेट. ठीक आहे, याच्यासाठी आकार नोट्स आहेत तुम्हाला. किरण देसले यांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे यांचं पुस्तक आहे, कुठलंही एक घ्या. ओके, आणि बेसिक कन्सेप्ट प्लस ह्या रिलेटेड टॉपिक जेवढे दिलेत तेवढे परफेक्ट करायचे. सामान्य विज्ञानामध्ये आता सामान्य विज्ञान म्हटलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, बॉटनी, झुलॉजी, हेल्थ सायन्स, एवढं ते 11वी 12वीचं सायन्स नाही करायचं आहे. काय म्हटलं बघा, आरोग्य, पोषक आहार, पर्यावरणपूरक घरे, मूलभूत संगणक व तंत्रज्ञान, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, इथपर्यंत झालं सायन्स. सायन्स आणि तंत्रज्ञान. सो म्हणजे करंट सायन्स, सामान्य विज्ञानातलंही करंट. ओके, सो याच्यासाठी तुम्ही आकार नोट्स आहेत, अनिल कोलते, मोनाली साळुंके, सचिन बस्के यांचं पुस्तक आहे, त्यापैकी कुठलंही एक घेऊ शकता. आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये कोणत्या कोणत्या, जागतिक, भारत, महाराष्ट्र, यामध्ये काय राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, अवकाशशास्त्र, हे सगळे याच्या संदर्भातले डिटेल तुम्हाला अभ्यासायचे. यासाठी तुम्ही आकारच्या नोट्स आहेत, आपले डेली चालू घडामोडीचे सेशन्स असतात, ते तुम्ही रेकॉर्डेड बघू शकता स्पीडनं. त्यानंतर करंट क्रक्स नावाचं बुक आहे, ते पण तुम्ही बघू शकता, किंवा वार्षिकी आणि मासिक एखादं जे तुम्ही काय वाचत असाल ते तुम्ही वाचू शकता. चालू घडामोडीला खरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवल्या पाहिजेत. तर समाज कल्याण अधिकारी परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासाला लागले असाल तर स्वतः डेली एक पेपर आणि स्वतःच्या नोट्स करंटच्या बनवल्या पाहिजेत. समोर येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. आता बुद्धिमापनासाठी डिटेल काही असा सिलेबस नसतो. ओके, सो तिथे काय म्हटलं, उमेदवार कमी वेळात आणि अचूक निर्णय घेऊ शकतो का, याला आधारित हे प्रश्न जे आहेत ते असणार आहेत. तर यावर आपल्याला सिलेबस काय, तर राज्यसेवा प्रिलिम्स, कंबाईन प्रिलिम्सला जो सिलेबस होता किंवा जे पेपर आलेले आहेत त्यामधले जे घटक आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके, सो हे झालं बुद्धिमापनासाठी. सो बुद्धिमापनासाठी तुम्हाला सगळ्यात चांगलं रेफरन्स मटेरियल म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, प्री एक्झाम, राज्यसेवा प्लस कंबाईन. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं या 2 परीक्षांचं, यामध्ये पण आपला आकारचा बुद्धिमापन चाचणीचा स्पेशल कोर्स आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर विषयाचाही लावायचा असला तर तुम्ही लावू शकता. आता पुढचे 2 पॉईंट आपले जे आपल्याला बघायचे, एक्झाम स्ट्रॅटेजी काय असावी. त्यातला पहिला मुद्दा, अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप. हे आयोगाने क्लिअर केले 2 पदांचं, असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ग्रुप ए आणि सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी. हाऊस मास्टरचं बाकी आहे, ते आलं की त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू. सो आता सिलेबसबद्दल काही चिंता नाही, त्याच्यामुळं आपल्याला एक जनरल जजमेंट मिळालं आहे. पण ती एक गाईडलाईन आहे, त्याला अनुसरून कुठेही प्रश्न जाऊ शकतो. ओके, असं टू द पॉईंट टेक्स्टबुकसारखं शालेय परीक्षांसारखी ही परीक्षा नाही. ओके, त्याला अनुसरून इतरही घटकांवर प्रश्न जाऊ शकतात. ओके, दुसरं, परीक्षा कधी होणार हा प्रश्न किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करणं म्हणजे चिंता करणं, आणि चिंतेने काही साध्य होत नाही. त्यामुळं जे आपल्या हातात आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. परीक्षा कधी होईल यापेक्षा सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत ते माझे पूर्ण कधी होईल त्याला आपण टार्गेट जर दिलं तर मला असं वाटतं ते विन विन सिच्युएशनचं असेल, जे आपल्याला पुढे निश्चित त्याचं बेनिफिट होऊ शकेल. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची बाब, ऑफलाईन की ऑनलाईन. जर संख्या म्हणजे ऑनलाईन घेता येईल एवढी त्यांच्या आवाक्यात असेल तर ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. ओके, जर नाही आवाक्याच्या बाहेर संख्या वाढली आहे
आता 35 का 40,000 अर्जांच्या संदर्भातली नोंद आहे, तेवढी व्यवस्था होईल एवढी शासनाकडे व्यवस्था आहे. ओके, सो ते बघून ती परीक्षा ऑफलाईन ऑनलाईन सुद्धा होऊ शकतात, पण आपण ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोनही मोडवर तयार राहू. परीक्षा कधी होईल यापेक्षा सर्व विषयांचा आणि पेपर सोडवण्याची तयारी झाली का, अभ्यास झाला म्हणजे परीक्षा पास नाही होत. 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवता आले पाहिजे. बरं, दुसरं कट ऑफ एवढे मार्क्स पण पडले पाहिजे, म्हणजे ह्या 3 आघाड्यांवर वेगळे पुढचे चॅलेंजेस आहेत ते. ठीक आहे, म्हणून अभ्यासाला जर एवढंच आपल्याला सगळं कव्हर करायचं आहे, सिलेबस कव्हर करायचा आहे, पेपरही सोडवायचे, तर डेली 4 ते 5 तास अभ्यास करावा लागेल. अभ्यास करायचा आहे म्हणजे त्याच्यासाठी वेळ काढावा लागेल. वेळ काढायचा आहे म्हणजे त्याला प्रायोरिटी द्यावा लागेल. मग आपल्या प्रायोरिटी भिन्न गोष्टीला असेल, पण मनात इच्छा आहे की क्लास 1 व्हायचं आहे, इच्छा असून होत नाही. त्याच्यासाठी तसं निर्णय आणि सक्तीनं शिस्तीनं अंमलबजावणीसुद्धा अनिवार्य आहे. पुढचा मुद्दा आहे टार्गेट काय असावं. मग पहिलं टार्गेट अभ्यासक्रम पूर्ण करणे, दुसरं पूर्ण झालेल्या सिलेबसवर रिव्हिजन करणे, त्यानंतर परीक्षा स्वरूपानुसार स्वतःला तयार करणे. म्हणजे काय तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननी पेपर आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला टाईम मॅनेजमेंट, मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करणं, ह्या सगळ्या पुढच्या ज्या चॅलेंजेस आहेत त्याच्यावर काम करणे. पुस्तक कोणतं वाचू हा प्रश्न नको, कोणतंही पुस्तक वाचा, पण त्यातला सिलेबस कव्हर करा. एखाद्या आता एम लक्ष्मीकांतचं पुस्तक घेतले, काय तुम्हाला डिटेल वाचत बसायचं नाही आहे, त्यातलं जेवढा आपला रिलेटेड पार्ट आहे समाज कल्याणाशी संबंधित, ओके, तेवढाच आपल्याला वाचायचं आहे. नाही तर अख्खं एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचण्यातच 1-1.5 महिना जाईल, तर बाकी सिलेबस कधी करणार. सो बुक इज नॉट टार्गेट, सिलेबस इज टार्गेट. मे बी त्या पुस्तकातले 8-10 पानच तुमच्या कामाचे असतील, तेवढेच करा. ठीक आहे, त्यानंतर कोणती पुस्तकं मिळाली म्हणजे परीक्षा पास होते हे पहिले डोक्यातनं काढून टाका. ही MPSCची परीक्षा अशी आहे की तुम्ही सिलेबस डोळ्यापुढे ठेवा आणि तुम्हाला ज्याही पुस्तकातून त्याचे कंटेंट मिळत आहे तो कव्हर करा, कन्सेप्ट समजून घ्या आणि पेपर सोडवण्याच्या लेवलवर स्वतःला आणा. सो कलेक्शन ऑफ कंटेंट, कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन ही असता कामा नये. म्हणून ही टॅगलाईन आपल्याला निश्चित उपयुक्त ठरेल. युअर प्रिपरेशन शुड नॉट बी बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन. युअर प्रिपरेशन शुड नॉट बी इन्फॉर्मेशन बेस्ड, इट शुड बी ट्रान्सफॉर्मेशन बेस्ड. म्हणजे तुम्हाला अप्लिकेशन करता आलं पाहिजे नॉलेजचं, कन्सेप्ट ज्या तुमच्याकडे आल्या आहेत त्याचं तुम्ही अप्लाय करू शकले पाहिजे, त्या ज्ञानाला अप्लाय करून त्याला वापरू शकले पाहिजे, एवढी तयारी आपल्याला करावी लागेल. सो व्हॉट शुड बी द प्रिपरेशन स्ट्रॅटेजी नाव. फर्स्ट थिंग इज दॅट टू कव्हर कंप्लीट 100%. काय येऊ शकतं परीक्षेत यामध्ये, मी तर आता सिलेबस ॲनालिसिस केलं, पण याच्यापेक्षा चांगलं जजमेंट तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, 3 क्वेश्चन पेपर्स आर अवेलेबल. So all papers are available on Aakar Foundation Telegram channel. So you can join this Telegram channel and check the paper. So हे पेपर तुम्ही बघा, याचे सिलेबस, याचे सॉल्व म्हणजे याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस हे आकार फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला आहेत आपल्या, त्याची प्लेलिस्ट आहे ती तुम्ही बघा. बॅलन्स प्रिपरेशन असली पाहिजे सगळ्या सब्जेक्टची. ओके, 6 सेक्शन आहे याच्यामध्ये, मराठी, इंग्लिश, सामान्य अध्ययन, त्यानंतर जनरल स्टडीज, त्यानंतर बुद्धिमापन चाचणी आणि करंट अफेअर्स, या सगळ्यांचा बॅलन्स अभ्यास झाला पाहिजे. सब्जेक्ट वाईज आणि युनिट वाईज आधी टेस्ट सोडवल्या पाहिजेत आपण, त्या झाल्यानंतर त्याचा ॲनालिसिस केलं पाहिजे. समजा 100 मार्कांची इतिहासाची टेस्ट सोडवली आणि यातले तुमचे 60 प्रश्न बरोबर आले म्हणजे 40 चुकले, तर या 40 चुकलेल्या प्रश्नांना तुम्ही पूर्ण तयार केलं पाहिजे, जेणेकरून या 40 चुकलेल्या प्रश्नावर जर परत प्रश्न आला तर तो चुकला नाही पाहिजे. हा खरा टेस्टचा अर्थ आहे. म्हणजे आपण टेस्ट देणे म्हणजे काय तर स्वतःची टेस्ट करणे की मी कुठे चुकतोय, कोणता एरिया माझा वीक आहे की ज्याला मला मॉडरेट लेवलवर, बेस्ट लेवलवर आणायचं आहे. फाईन. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट द्यायच्या आहेत. मग आता सगळे सब्जेक्ट कव्हर झाले आपले, तर सगळ्या सिलेबसची एकत्रित टेस्ट आपल्याला दे. म्हणजे पहिले प्रश्न संपल्यावर लगेच दुसऱ्या विषयात स्विच होणं, मग तिसऱ्या विषयात स्विच होणं, आणि एवढं सगळे 100 प्रश्न सोडवून वेळेत स्कोअरपर्यंत आपल्याला टार्गेटला नेता येणं, ह्या सगळ्या स्किलवर आपल्याला पुढे काम करायचं आहे. सो हे करताना मग परत लक्षात येईल की कुठले आणखी टॉपिक वीक आहे. तर रिव्हिजन हे निरंतर चालणारी प्रोसेस आहे. तुमचा अभ्यास रिझल्ट येईपर्यंत रिव्हिजन करत राहायचं आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल असं की अभ्यास झाला की लगेच पेपर सोडवायला घ्यायचा. पेपर सोडवायला घेतला की अभ्यास
किती झाला आणि किती बाकी आहे याचं आपल्याला जजमेंट येतं आणि मग पुढचं टार्गेट असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअरला तुमचं मित्रांनो हे असायला पाहिजे की जर असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर व्हायचंय तर 100 पैकी 100 प्रश्न ना म्हणजे 200 मार्कांपैकी किमान 120 प्लस माझा स्कोर गेला पाहिजे. ओके, म्हणजे आता टेस्टमध्ये तरी गेलाच पाहिजे ना, मग तिकडे समजा कमी जरी झाला तुमचा तरी तुम्ही सेफ पोझिशनला राहाल. सो दिस इज हाऊ द सिलेबस अनालिसिस, रेफरन्स बुक, एक्झाम स्ट्रॅटेजी फॉर द एक्झाम अँड स्ट्रॅटेजी फॉर द प्रिपरेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त समाज कल्याण अध्ययनाच्या संदर्भात जर अडचण जात असेल तर आय विल सजेस्ट की तुम्ही समाज कल्याण अध्ययनाचे एक तर रेकॉर्डेड लेक्चर घ्या किंवा लाईव्ह बॅच 1 जानेवारीपासून चालू होते ती घ्या आणि आपला वेळ वाचून ते टॉपिक आपला व्यवस्थित कंप्लीट वेळेवर करा. फाईन. दुसरं, ज्यांना पूर्ण सिलेबस हवा आहे त्याची बॅच तर आता संपत आली. ओके, पण त्याचे रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल आहे, जीएस, लँग्वेज, ॲप्टिट्यूड, करंट वगैरे सगळं, तर ती पण अवेलेबल आहे आपल्याकडे. याच विभागासारखं म्हणजे ज्यांचं MSW झालं आहे त्यांनी हे फॉर्म भरा. इतर मागास वर्ग बहुजन कल्याण याच्यामध्ये ग्रुप एचे 26 आणि ग्रुप बीचे 31 पदं आले आहेत. 1 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे थे आणि याची आपली 2 जानेवारीपासून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होत आहे. ओके, सो मित्रांनो याच्यानंतर आपली राज्यसेवा प्रिलिमची ऑफलाईन प्लस ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होत आहे. राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज आपली 7 जानेवारीपासून सुरू होत आहे. कंबाईंड प्री एक्झाम जी 16 जून 2024ला आहे या परीक्षेसाठी पण आपली ऑफलाईन प्लस ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होत आहे. कंबाईंड प्रिलिम्सची पण आपल्याकडे टेस्ट सिरीज संस्थेची आहे, ऑफलाईन प्लस ऑनलाईन आपल्या आकार फाउंडेशन ॲपला अवेलेबल असेल. या संदर्भानं कुठलाही प्रश्न आपल्याला असेल तर हे संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, ही संस्थेची वेबसाईट आहे आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याला जॉईन होऊन संस्थेचे अपडेट, अभ्यासासाठी लागणारी पुस्तकं असतील, नोट्स असतील, जे काही तुम्हाला हे सगळे अपडेट्स या टेलिग्राम चॅनलला दिले जातात. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. आणि मित्रांनो आपलं हे आकार फाउंडेशन संस्थेचं चॅनल आपण सबस्क्राईब करा, आठवणीनं बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून पुढचे जे लेक्चर्स असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या मे बी पॉझिटिव्ह असतील, मे बी निगेटिव्ह असतील, मे बी सजेशन असतील, जे काय असेल ते तुम्ही मोकळेपणानं कमेंटमध्ये टाका. काही रिक्वायरमेंट्स असतील तुमच्या की एखाद्या टॉपिकवर लेक्चर व्हावं किंवा आणखी काय, तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये टाका. आमची टीम त्याला नोटीस करते आणि त्यावर निश्चित काम करते. आता हे डिटेल सिलेबस ॲनालिसिसचं सेशन व्हावं हे तुमच्यापैकीच एका विद्यार्थ्याने सुचवलेलं होतं, ज्याचं सेशन आज मी इथे त्या सूचनेमुळे घेऊ शकलो. मी त्या विद्यार्थ्याचे मनपूर्वक आभार मानतो की ही संधी मला त्यामुळं प्राप्त झाली. दुसरं, आपलं टेलिग्राम चॅनल आहे संस्थेचं @आकार UPSC MPSC, याला तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यास साहित्य, नोट्स, करंटचे अपडेट्स जे आहे ते मिळत राहतील. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर ग्रुप ए एक्झाम अँड रिझल्ट. So thank you so much and all the best. Thank you. Stop recording केलं.